सुरुवातीला बातमी पुण्याची आहे। पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमात हिडमाचं उदात्तीकरण आहे का, हा मुद्दा आहे। समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडलाय। या गाण्यावर डान्स करणारे बहुतांश विद्यार्थी हे गडचिरोलीचे आहेत। गाण्यात हिडमाचा उल्लेख हा पर्वत असा करण्यात आलाय। नक्षली हिडमा आणि नक्षली हिडमा संदर्भात काही माहिती आपल्याला ठाऊक नसल्याचा दावा या उपस्थितांमधून केला जातोय। या सगळ्या मुद्द्यावर काही प्रतिक्रिया ही समोर आहे, पाहूया। नक्षलवादाबद्दल मला असं वाटतं ह्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मतं काही आमची कुणाचीच काही मतभेद त्याच्यात नाही आहेत। त्याच्यामुळे अशा कुठल्याही घटना ज्या असतील ज्याच्यातून राज्याचं आणि देशाचं नुकसान होत असेल किंवा हानी होत असेल त्या बाबतीत राजकारण बाजूला ठेवून आम्ही नेहमीच देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षतेसाठी तत्कालीन जे कोणी सरकार आहे त्याच्याबरोबर कालही राहिलेलो आहे, आजही राहिले। त्याच्यामुळे देश पहिला, मग राज्य आणि त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर बाकीच्या काही वैयक्तिक गोष्टी। पहिला देश। काही समाजातील विघातक शक्ती जे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, ज्यांना आपण अर्बन नक्षलिझम अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे, ते लोक आदिवासी लोकांचे माथे फिरवून त्यांना नक्षल मुवमेंटसाठी, अराजकता पसरवण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात, कुठल्याही सरकारच्या विरोधात, व्यवस्थेच्या विरोधात, न्यायालयीन व्यवस्थेच्या विरोधात त्यांचे माथे भडकवून त्यांचा पोल्यूट करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा सर्व लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या भ्रमात कोणी येऊ नये आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नये। विद्यार्थ्यांनी त्यांचं निवेदन असं दिलेलं आहे की त्यांचं कोणत्याही प्रकारे इंटेन्शन नव्हतं आणि ते गाणं बॅन केलं हे त्यांना माहिती नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ते वाजवलं। परंतु पोलीस खात्याकडून याची सखोल चौकशीही चालू आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने कुठली संघटना इन्व्हॉल्ड आहे का, मुद्दाम हेतुपुरस्सर अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी काही गाडी बसवली गेली का, या सगळ्याचा तपास पोलीस खातं करत आहे। नक्कीच अशी कुठली नक्षलवादी संघटना किंवा ज्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतो अशी कुठली संघटना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्यासाठी कडक कारवाई त्यांच्यावर केली जाईल। अशी कुठलीही दोषी त्याच्यामध्ये आढळले तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।